उपवासाला जर रोज रोज ती साबुदाणा खिचडी भगर खाऊन जर वैताग आला असला ना, तर अशा उपवासाची गुलाबजाम एक वेळेस करून बघा बरं. एकदा जर याला खाल्लं ना तर नेहमीचे उपवासाला फिक्स होऊन जातं बघा. मग काय करायचं, त्यासाठी असे रताळ घ्यायची, त्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता त्याला आहे ना आपल्याला उकडून घ्यायचं. तर याला उकडायसाठी इथे ना मी एगाऱ्याचं स्टीमर वापरते. मस्तपैकी येतं, त्याच्यावर चाळणी येते, झाकण येतं, पाणी टाकायचं आणि हे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं, वरून झाकण ठेवायचं, ऑन करायचं आणि याला चांगलं 10 ते 12 मिनिटासाठी उकडून घ्यायचं बघा. आता ह्याच्या बरोबर आहे ना स्टीमर बरोबर मस्तपैकी अंडे उकडायचे येतं, केक बनवायचं येतं. खूप छान आहे बरं का हे. तर कुठूनही वाफ नाही गेली ना, त्याच्यामुळे मस्तपैकी आपल्या रताळ शिजलेले आहेत बरं का. आता थंड करून याची सालं काढून घ्यायचे आणि त्याला असं बारीक करून घ्यायचं मॅशरने आणि नंतर त्याच्यात आता दूध पावडर टाकायची, म्हणजे मिल्क पावडर. तर आता इथे मी पहिली 3 चमच टाकलीये. आता याचं काही प्रमाण नाहीये, कमी जास्त थोडीशी टाकू शकता. आता इथं थोडं मला जास्त पातळ वाटलं म्हणून मी आणखीन 1 चमच टाकून घेतलीये. जसं तुम्हाला वाटतंय ना, आता व्हिडिओ मध्ये दिसतंय त्याप्रमाणे निबर पाहिजे हे पीठ. आणि मग थोडंसं तूप लावायचं, परत मळून घ्यायचं आणि आता लगेच पाक बनवायला ठेवायचं. तर पाकासाठी 1 वाटी मी साखर ठेवलीये आणि 1च वाटी पाणी टाकले. आता याला मस्त उकळून घ्यायचं. उकळी आली का गॅस बंद करायच्या आधी इलायचीची पावडर टाकायची आणि गॅस बंद करायचा. आता इलायची पावडर तुम्हाला नसन्न टाकायची तर नाही टाकली तरी चालतंय. आता लगेच गोळे बनवून घ्यायची याचे. मस्तपैकी असे तुम्ही आकार द्या आपल्या गुलाबजामचा मस्त गोल गोल. आणि आता लगेच तेल गरम करायला ठेवायचं. आता तेल आहे ना एकदम हाय नाही करायचं, मीडियम आणि बारीक गॅसवर आहे ना गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचे. आता आहे ना खरपूस असा कलर येऊस्तोय ना तळून घ्यायचं असं आणि मग आता याला आहे ना काढून घ्यायचं बघा. आता पाकात कसे टाकायचे, एकदम गरम गरम पाकात नाही टाकायचे, थोडासा असं कोमट करून घ्यायचा पाक आणि मग हे टाकायचे आणि काढले याला लगेच टाकून द्यायचं, म्हणजे मस्तपैकी आतमध्ये पाक शिरतो. आणि आता 2 तास याला असंच रेस्ट करायला ठेवायचं. नंतर बघायचं असले जबरदस्त आपले गुलाबजाम रेडी होतात ना. तुम्ही बघू शकता, याला कोणीच म्हणणार नाही की उपवासाचे गुलाबजाम असतात म्हणून. आणि जसे दिसतात ना तसेच खायला सुद्धा टेस्टी लागतात बरं का. बनवायला सोपं येतं आणि आपल्याला पण चवीला उपवासात मस्त गुलाबजाम खायची मज्जा मिळते बघा. तर तुम्ही सुद्धा याला एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा, तुम्हाला जर हे केटल विथ स्टीमर पाहिजे असेल ना तर कमेंट मध्ये प्रोडक्ट बोला, तुम्हाला याची लिंक मिळून जाईल.